नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता इकडे किल्लेदारांच्या घरी नवमीचा कार्यक्रम असतो. त्यासाठी सगळेजण जमलेले असतात. तेव्हा प्रिया तिथे येते. प्रिया म्हणते की मला काय करायचं, मी या पाहुण्यांना आमंत्रण दिलेलं नाहीये, तर त्यांच्यासाठी मी काही करण्याची गरज नाही, अशा पद्धतीने प्रिया बोलत असते. तेव्हा सायली तिथे असते, कारण प्रियाला सगळेजण सांगत असतात की हे सगळे जण आपल्या घरी आलेले आहेत, तर तू त्यांच्यासाठी इथे थांबला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. पण प्रियाच्या अंगात किती मस्ती आहे ते आपल्याला माहितीच आहे. प्रियाला मात्र या कोणत्याच गोष्टी करायच्या नाहीयेत. तिला फक्त आरेरावी करायची असते आणि प्रत्येक वेळेस ती तेच करत असते. परंतु इथे सगळेजण आलेले असतात. सगळ्यांच्या समोर प्रियाचा सुरू चाललेला असतो आणि मग प्रतिमाला प्रिया उद्धटपणे बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण जमलेले आहेत. सगळ्यांच्या समोर प्रियाचा हा कांगावा सुरू आहे. तेव्हा मात्र सायलीला खूप राग येतो. सायली म्हणते की काय चाललंय तुझं हे, तू तुझ्या आईशी या भाषेत बोलतीये. तेव्हा प्रिया म्हणते की काय संबंध, असं म्हणत प्रिया तशीच जिना चोडून वरती चाललेली असते. तेव्हा मात्र इकडे सायली येते आणि सायली म्हणते काय चाललंय तुझ, तू असं वागू शकत नाही, असं म्हणत सायली जाते आणि प्रियाला खेचत वरून घेऊन येते. तेव्हा मात्र सगळेजण पाहतच असतात. आता सायलीच हे 2.0 वर्जन आहे ते सगळ्यांना पाहायला मिळत आहे. आणि मग सायलीला प्रिया म्हणते की काय बोलतेस तू, हे तुझा काय संबंध आहे माझ्या आईशी? मी कसं बोलायचं, कसं वागायचं, हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे त्याबद्दल तू काहीही बोलू नकोस, असं प्रिया बोलते. तेव्हा मात्र प्रिया पुन्हा बोलते, ते म्हणजे तुला तुझ्या आईबाबांचा पत्ता नाहीये आणि मी माझ्या आईबाबांशी कसं वागायचं हे तू मला शिकवायचं नाहीये, हे तू शिकवायची गरजच नाहीये. प्रियाने असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र प्रतिमाला खूप राग येतो आणि प्रतिमा सणसणीत अशी प्रियाच्या कानाखाली वाजवते, कारण प्रियाची ही नाटकं नेहमीचीच चाललेली असतात. प्रिया वाटेल त्या शब्दात कोणाशीही कशीही उद्धटपणे वागत असते. हे मात्र सगळ्यांनाच माहिती असतं, कारण प्रियाच हे जे वागणं आहे ते वरचेवर बदलत चाललेलं असत आणि त्या सगळ्याचा त्रास पूर्ण सुभेदार किल्लेदार कुटुंबाला होत असतो आणि त्यांना मात्र या सगळ्या गोष्टींचा धक्का बसत असतो. प्रियाला प्रियाच्या या वागण्याचा प्रतिमाला राग आलेला असतो. सायलीन तर प्रतिमाबद्दल चुकीचं बोलणाऱ्या प्रियाला अक्षरशः फरखोट प्रतिमाच्या पायाशी आणलेलं असतं. तर सायलीची बाजू घेत प्रतिमाने प्रियाच थोबाड फोडलेला आहे. सगळेजण तिथे आहेत, पण आज प्रतिमाने जे केलेलं आहे ते अगदी बरोबर केलेलं आहे. इतके दिवस आपल्याला असं वाटायचं की प्रतिमा ही शांतपणे राहणारी आहे, पण एक संस्कारांचा, थोरा मोठ्यांचा आदर करण्याचा प्रश्न जिथे येतो तिथं प्रतिमा मात्र अगदी तलवार काढायला तयार असते. आणि आज सायलीच्या आई वडिलांबद्दल बोलून प्रियाने स्वतःच्या पायावरती एकदम असा धोंडा पाडून घेतलेला आहे, कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे महिप्त आणि त्याचबरोबर नागराजने जो प्लॅन केलेला आहे तो मात्र खूपच जबरदस्त असा आहे. तर इकडे अर्जुन आणि सायली महिपच्या घराच्या बाहेर आहेत. ज्या ठिकाणी महिपच्या घरी प्रिया पोहोचलेली आहे तिथे ते आलेले आहेत आणि प्रिया जी आहे तिथे आलेली असते. तेव्हा मात्र आता सगळेजण जमलेले आहेत आणि इकडे अर्जुन आणि सायली दोघंही तिथे आहेत. त्याचवेळी सायली म्हणते की अहो, पण आता महिपच्या घरात ती गेली, आपण कसं जायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो आपण नाही, मी जाणार आहे, असं अर्जुन सांगू लागतो. तेव्हा मात्रक्षीकडे सायली म्हणत असते, पण तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, तू इथे गाडीच्या जवळ थांब. सायली म्हणते मी फोन करते तुम्हाला. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, फोन न करूस, तू काय कर माहिती का, हॉर्न वाजवू, कारण मी माझा फोन सायलेंटवर ठेवणार आहे, असं अर्जुनने सांगितल्यानंतर आता सायली महिप्त आलेला दिसला, महिपची गाडी आलेली दिसली की हॉर्न वाजवणार असते, म्हणजे अर्जुनला कळणार असतं की महिप्त आलेला आहे आणि आपल्याला लवकर तिथून निघालं पाहिजे. हा त्यांचा प्लॅन ठरलेला असतो
आता त्या पद्धतीनेच या सगळ्या गोष्टी सुरू असतात. इकडे प्रिया तर खरंच म्हणजे अट्टल गुन्हेगार, अट्टल चोरासारखी ती महिपच्या घरात शिरत असते. तिला माहिती असतं की महिपाच्याच रूममध्ये ते गाठोड आहे आणि मागच्या बाजूच्या खिडकीतून आपल्याला आत जाता येतं एवढे तिला माहिती असते. आणि प्रिया त्या पद्धतीने त्या घरात घुसलेली असते. अर्जुन सुद्धा तिच्या मागे मागे तिथे असलेला वॉचमन जो असतो त्याला अगदी तिथून वाट काढत काढत अर्जुन प्रियाच्या मागे मागे पोहोचलेला असतो. प्रिया महिपच्या रूममध्ये पोहोचते. तिथे असलेली चावी शोधते आणि कपाट उघडते. त्यानंतर ती लॉकर उघडते. त्या लॉकरमध्ये तिला तिथे महिपतन जे ठेवलेलं गाठोड आहे ते गाठोड मिळत. पण आता प्रियाला असं वाटत आहे की चला एकदा का आपल्याला गाठोड मिळालं की सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. पण प्रियाला माहितीच नाहीये की आता गाठोड मिळून काहीही उपयोग नाही, कारण त्या गाठोड्यामध्ये असलेला खोटो ऑलरेडी महिपने सगळी माहिती काढून ठेवलेली आहे आणि प्रियाच्या बोडबाजा घेऊन तिची वरात काढायची तयारी सुद्धा महिपतन केलेली आहे. प्रिया इकडे खुश होते. ते गाठोड ताब्यात घेते आणि म्हणते चला त्याचबरोबर लहानपणीचा तिचा फोटो सुद्धा तिथे असतो आणि तो फोटो सुद्धा प्रियाने ताब्यात घेतलेला असतो. प्रियाला असं वाटतं की आपलं काम झालेलं आहे. आता हा महिप्त जो आहे तो मला प्रत्येक वेळेस या गाठोड्यावरून धमकावत असतो, तो आता मला धमकावणार नाही. तेवढ्यातच इकडे अर्जुन म्हणतो की चालेल. आता अर्जुन जात तिकडे मागे जायला निघालेला असतो आणि त्याच वेळेस तो पोहोचायचा असतो. तोपर्यंत सायली हॉर्न वाजवायला सुरुवात करते, कारण सायलीला असं वाटतं की महिपची गाडी आलेली आहे. इकडे प्रियाच्या हातात तो फोटो सुद्धा असतो जो लहानपणीचा प्रियाचा काढलेला असतो आणि त्या फोटोवरून स्पष्ट दिसत असतं की प्रिया कशी दिसत, म्हणजे तिच्या आत्ताच जे वागणं आहे ते आपल्याला जे वाटतं की ती अशी कशी काय वागू शकते, खरं तर तिला लागलेली ती लहानपणापासूनची सवय आहे आणि म्हणूनच ती तशा पद्धतीने वागत असते. इकडे सायली जोरजोरात हॉर्न वाजवते. अर्जुनला वाटतं की महिप्त आलेला आहे म्हणून अर्जुन आहे त्या परिस्थितीमध्ये तिथून धावत सुटतो. प्रिया इकडे गाठोडे घेऊन आलेली असते. अर्जुन आणि सायली प्रियाकडे पाहतात. सायली म्हणते ते बघितलं का ती गाठोडे घेऊन चाललेली आहे. अर्जुन म्हणतो की आपल्याला तिचा पाठलाग करावा लागणार आहे. प्रिया इकडे मात्र जाम खुश झालेली असते. प्रियाला खूप आनंद झालेला असतो की आपलं काम आता झालेलं आहे. इकडे अर्जुन म्हणतो की आपल्याला काही करून तिचा पाठलाग करावा लागणार आहे आणि सगळं जे काय आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे. ती नक्की काय करणार आहे, पुढे तिचा काय प्लॅन आहे हे शोधावंच लागणार आहे, असं अर्जुन आणि सायली यांचं ठरलेलं असतं. अर्जुन तिचा पाठलाग करू लागतो. प्रियाच्या लक्षात येतं की हा अर्जुन माझा का पाठलाग करतोय हे प्रियाला कळत नसतं. म्हणून प्रिया सुद्धा म्हणते की आपल्याला त्याला चुकवलं पाहिजे. असं म्हणत प्रिया अर्जुन जो पाठलाग करत आहे त्याला चुकवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून ती आता पुढे पुढे चाललेली असते. फास्ट गाडीचा स्पीड वाढवते. तिला ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज करायचं आहे ते सगळं त्या पद्धतीने ती मॅनेज करत असते. परंतु अर्जुनने सुद्धा गाडीचा तेवढाच स्पीड वाढवलेला असतो आणि अर्जुन आता पुढे पुढे चाललेला असतो आणि अर्जुन हाणत असतो की सायली म्हणजे बायको, तू घट्ट पकडून बसा, कारण सायलीला गाडीचा स्पीड वाढला की त्रास होत असतो. अर्जुनने सायलीला ते सांगितलेलं असत. सायली म्हणते की हो, काळजी करू नका तुम्ही, मी घट्ट पकडून बसलेली आहे. आता अर्जुन आणि त्याचबरोबर प्रिया हे दोघंही आता एकमेकांच्या जवळ पोहोचलेले असतात. प्रिया म्हणत असते की काही करून मला त्याला चुकवावं लागणार आहे. हा अर्जुन माझा का पाठलाग करतोय हे प्रिया चाललेलं असतं, परंतु अर्जुन प्रियाचा पाठलाग करतच असतो. प्रियाला आता भीती वाटायला लागलेली असते की आता काय करायचं. रियाला भीती कधीतरी वाटत असते, पण त्याच्यावर हे उपाय लगेच प्रिया पाडत असते आणि इकडे सगळ्यांना चकवा द्यायचं काम करत असते. परंतु प्रियाला नक्कीच अर्जुन आणि सायली पुरण उडतात. इकडे मात्र आता महिप्त आणि नागराज घरी आलेले असतात.
त्या बबलीचा जिने संभाळ केलेला आहे ती भेटीला भेट आलेले असतात आणि लवकरच आता प्रियाचे खरे आई बाबा आता समोर आणणार आणि त्यांना सुभेदारांच्या समोर टाकणार हा प्लन महिप्तचा चाललेला असतो. तेव्हा इकडे नागराज महिप्तला म्हणत असतो की खरंच महिप्त, तुला ना 100 तोपांची सलावी आज जे काही काम तू केलेल आहे ना ते मात्र खूप जबरदस्त केलेलं आहे. खरंच सॅल्यूट आहे तुला माझा असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र नागराजला महिप्त म्हणतो की महिप्त शेठ आता एकदा का सुभेदारांच्या समोर त्या प्रियाचे आई वडील आणून सोडले की काम झालं. तेव्हा महिप्तला नागरा सांगू लागतो की हे बघ महिप्त, एवढी घाई नाही करायची, आपल्याला सगळं शांतपणे करायच, तू नाही अतिघाई करतोस, अतिघाई नाही करायची, आपल्याला लक्षात येते का तुझ्या, असं म्हणत नागराज त्याला समजावू लागतो. इकडे प्रिया मात्र गाडीचा स्पीड वाढवत असते. तेव्हा महिप्त मात्र नागराजला म्हणत असतो की बघा, नाहीतर कस माहिती आहे का तुम्हीच आमचा गेम करायचा, असं महिप्त नागराजला बोलत असतो. कारण आता महिप्तच्या सगळ्या गोष्टी ह्या नागराजला माहिती आहेत. त्याचबरोबर नागराजच्या सगळ्या गोष्टी जरी महिप्तला माहिती असल्या तरी महिप्तकडे त्या बाबतीतले पुरावे नाही येथे सुद्धा तेवढंच सत्य आहे. इकडे अर्जुन आणि सायली दोघंही प्रियाचा पाठलाग करत आहेत आणि काहीही करून आज प्रियाच नक्की काय गुपित आहे ते शोधायचं आहे. आणि तिने सायलीच गाठोड महिप्तकडे का ठेवलं होतं हा प्रश्न मात्र अर्जुनला पडलेला असतो. आणि अर्जुनाने आणि सायली दोघंही निघालेले आहेत. इकडे नागराज म्हणतो की महिप्त, काळजी करू नको, अरे सगळं व्यवस्थित होणार आहे, फक्त ह्या गोष्टी थोड्या शांतपणे करायच्या, एवढी घाई नाही करायची या गोष्टींमध्ये, असं तो नागराज महिप्तला सांगत असतो. आता प्रियाचा गेम कसा करायचा याच मात्र यांनी फारच छान नियोजन केलेलं आहे. महिप्त आणि नागराज ज्या ठिकाणी बोलत बसलेले आहेत म्हणजेच महिप्तच्या घरी, तेथे आता पाटील येऊन पोहोचलेला आहे. पाटील हवालदार आलेला पाहून महिप्त आणि नागराज आश्चर्यचकित होतात. पण महिप्तला माहिती आहे की हा कशासाठी आलेला आहे. तो महिप्त त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, बोला पाटील, कशासाठी आलाय, काय काम काढलं आता आमच्याकडे. तेव्हा पाटील त्यांच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो, ते नव्हे, तुमचं ते काम झालं ना, म्हणजे तुम्हाला त्या प्रियाच्या त्या व्यक्तीला भेटता आलं ना. तेव्हा महिप्त म्हणतो, हो म्हणजे काय, तुम्ही पत्ता दिला म्हणल्यानंतर आम्ही भेटलो. तर पाटील म्हणतो, हा मग तेच. जरासं महिप्त म्हणतो, हा मग त्याच्या पुढे तुमचं काय काम आहे ना ते थोडंसं बोलून दाखवा, म्हणजे आम्हाला कळल नक्की तुमच्या डोक्यात काय चाललंय ते. आता पाटील स्पष्टच बोलतो. पाटील म्हणतो, आता ते तुमचं काम केलं तर मला थोडंसं पैशांची गरज होती म्हणून आलो होतो. तेव्हा मपत हसायला लागतो आणि म्हणतो, हा आता कसा मुद्द्यावर आला, बरोबर, हा तुला तुझ्या बायकोला एसी बसवून द्यायचा आहे ना. हा आणि एसी मध्ये बसून तुम्ही दोघं असं थंडीने काकडून जाणार आहेत की नाही. अरे पाटील, समजते मला, तुझं करतो सगळं काम पूर्ण, नको काळजी करू, असं म्हणून तो पाटीलला शब्द देतो आणि नागराजच्या जवळच्या उठून तो आतल्या खोलीमध्ये चाललेला आहे. पाटील खुश झालाय कारण आता महिप्तकडून याला भलताच फायदा होणार आहे हे त्याच्या लक्षात आलेलं आहे आणि महिप्त आतल्या खोलीमध्ये निघून गेलेला आहे. महिप्तने मनाशी काहीतरी ठरवलेलं आहे आणि ते ठरवूनच तो आतमध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळते. इकडे प्रिया खूपच चिंता दूर झालेली आहे, खूपच टेन्शनमध्ये आहे, कारण अर्जुन तिचा पाठलाग करतोय हे तिच्या लक्षात आलेलं आहे. एकतर तिच्याकडे ते गाठोडा आहे आणि अर्जुन तिचा पाठलाग करतोय. जर का अर्जुनला समजलं की हे गाठोड तिच्याकडे आहे तर सगळा खेळ खलास होणार हे तिला माहिती आहे. पण अर्जुन काही केल्या पिछा सोडत नाहीये. ती जितकी फास्ट गाडी चालवते तितकीच फास्ट गाडी अर्जुन देखील चालवतोय आणि काही केल्यात तो तिला पकडण्याचा प्रयत्न करतच आहे आणि ही गोष्ट प्रियाच्या देखील लक्षात आलेले आहे. सायली तर अक्षरशः डोळे झाकून बसलेले आहे, कारण सायलीला फास्ट गाडी चालवल्यानंतर खूपच त्रास होतो. तरी देखील ते अर्जुनला सांगते की फास्ट गाडी चालवायची, अजिबात स्लो गाडी चालवू नका, काही केल्या आपण तिला पकडायचं आहे.
कडे प्रिया त्या गाठोड्याकडे पाहत आहे. आता हे गाठोड नक्कीच अर्जुनच्या हाती लागणार, कारण तो आपल्याला पकडणार आणि मग हे गाठोड आपल्याला त्याला द्यावं लागणार किंवा धाकवावं लागणार. या गोष्टीने तिला भलतंच टेन्शन आलेलं आहे. पण काही केल्या अर्जुन पिछा सोडतच नाहीये, त्यामुळे ती फास्ट आणि अजूनच फास्ट गाडी चालवत आहे. तर इकडे महिप्त आता आतमध्ये येऊन पोहोचलेला आहे. महिप्त त्याच्या कपाटाच्या जवळ आलेला आहे. कपाटाच्या जवळ येऊन त्याने ते कपाट उघडलेलं आहे आणि आतमधल्या वस्तूकडे तो पाहत आहे. आता या महिपातच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते मात्र कळायला साधन नाही. पाटलाला पैसे द्यायचे आहेत का पाटलाला डायरेक्ट वर पाठवायचा विचार महापाच्या डोक्यात आहे, हे मात्र काही कळायला साधन नाही. कपाट उघडून तो आतमध्ये एकटक पाहत बसलाय आणि काहीतरी विचार करत आहे. आता नक्की त्या कपाटातून तो पैसे बाहेर काढणार आहे का बंदूक बाहेर काढणार आहे ते आपल्याला नंतरच समजणार आहे. पण मैपातने डोक्यात काहीतरी विचार केलेला आहे, हे मात्र त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे लक्षात येत आहे. तर इकडे आता प्रियाने ठरवलं की काहीतरी करून आपल्याला अर्जुनचा पिछा सोडवावाच लागणार आहे. काय करावं ते मात्र तिला समजत नाहीये. पण आता अर्जुनच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन आलेला आहे. आपण जेवढं प्रियाच्या मागे फास्ट जाऊ तेवढं ते अजूनच फास्ट जाणार आहे. ती स्वतःच्या जीवाची काळजी करणारी नाहीये. आपण आता थोडीशी युक्ती करायला पाहिजे, असं तो सायलीला सांगतो. सायली म्हणते, तुम्हाला जे काय करायचं असेल ना ते करा. आणि अर्जुनने गाडी वळवलेली आहे. अर्जुन ज्या दिशेने जात होता त्या दिशेने तो जात नाहीये, त्याने रस्ता बदललेला आहे. आणि ते पाहून सायली म्हणते, काय झालं, तुम्ही गती पण कमी केली आणि एकदम तुम्ही वळलात देखील, असं का केलं? आपल्याला प्रियाचा पाठलाग नाही का करायचा? तेव्हा अर्जुन म्हणतो, तिच्या मागे कितीही पळत गेलो ना तर ती अशीच पुढे पुढे गाडी पळवत नेणार. माझ्या डोक्यात आता दुसरा प्लन आलेला आहे, आपण त्याप्रमाणे काम करूया. चायली म्हणते, चालेल. आणि गाडी पळवण्याच्या बाबतीत तुम्ही अजिबात काही घाबरू नका. तुम्हाला असं वाटत असेल की मला त्रास होतोय, पण मी हे सगळं सहन करेल. पण काही केलं तुम्ही प्रियाला मात्र सोडू नका. आज तिला पकडाच, असं सायलीने सांगितलेलं असते. इकडे प्रिया पाहते की अर्जुन हा आता तिच्या पाठीमागे राहिलेला नाहीये. अर्जुन हा दुसरीकडेच कुठेतरी गेलेला आहे. तिला बरं वाटतं. तिला असं वाटतं की बरं झालं आपण गाडी फास्ट आणली, त्यामुळे अर्जुन दुसरीकडेच कुठेतरी निघून गेला. तो खूपच मागे राहिला वाटतं, असा विचार त्याच्या डोक्यात येतो. आणि ती एकदम खुश होते. खुश करत ती म्हणते की बरं झालं अर्जुनचा पाठलाग. अर्जुन आपला पाठलाग करत होता, पण आता तो एकदम गायब झालाय, म्हणजे आपण अर्जुनला सापडू शकत नाही, असं तिला वाटतं. तिकडे सुभेदारांच्या घरी प्रताप, कल्पना आणि अस्मिता बोलत बसलेले असतात. अजून अर्जुन सायली आलेली नाहीयेत. दागिने पसंत करण्यासाठी वेळ लागत असेल, असं प्रताप म्हणतो. ह्या बायकांना नेहमीच वेळ लागतो, असं जेव्हा तो बोलतो तेव्हा कल्पना म्हणते, अहो हे काय म्हणताय, असं काही नसतं. आणि आपल्या सायलीच्या बाबतीत तर असं नाहीच आहे. ती लगेच दागिने पसंत करणार, मला माहिती आहे, यांच बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यात रविराज आणि प्रतिमा त्यांच्या दारातच आलेले आहेत. येऊ का आम्ही घरात, अशी रविराजने मुद्दामच बाहेरून हाक मारले असते. तेव्हा प्रताप म्हणतो, अहो ही काय विचारण्याची पद्धत आहे, का यायचं की डायरेक्ट? आता ते त्यांना म्हणत असतात की या बसा. तेव्हा प्रतिमा म्हणते, अहो बसण्यासाठी आलेले नाहीयेत, एक खास कामासाठी आम्ही आलेलो आहे. तर इकडे प्रिया खुश झाली आहे, कारण अर्जुन आता तिचा पाठलाग करत नाहीये. पण तेवढ्यात अर्जुनचा मास्टर स्ट्रोक तिच्या लक्षात न आलेला तिला आता लक्षात येत आहे. अर्जुन तिच्या डायरेक्ट समोरूनच आलेला आहे आणि प्रिया एकदम त्याला पाहते आणि घाबरून जाते, कारण आता तिला गाडी मागे देखील घेता येत नसते. बरोबर अर्जुनने प्रियाला खिंडीत गाठलेलं असतं आणि आता प्रियासमोर काहीच पर्याय उरलेला नसतो. प्रियाला बरोबर अर्जुनने चेकमेट करून टाकलेलं असतं. आता प्रिया गाडीत पळू पण शकत नसते आणि मागही घेऊ शकत नसते. अर्जुनने बरोबर तिला गाठलेलं असतं. आता प्रियाच्या लक्षात येतं
की आपलं काही खरं नाहीये. अर्जुन आपल्याकडे येणार आणि आपलं हे गाठोड पाहणार आणि मग प्रियान लगेच हुशारी केलेली आहे. प्रियान ते गाठोड उचललेलं आहे आणि गाडीची काच उघडून तिच्या जवळ जे घर आहे त्या घराच्या वॉल कंपाऊंडमध्ये ते 3 गाठोड चक्क फेकून दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पण हाती नको आणि अर्जुनच्या पण हाती लागायला नको असा विचार करून 3 ते गाठोड एका घराच्या वॉल कंपाऊंडमध्ये फेकून दिलेलं असतं. अर्जुन आणि सायली यांना मात्र ते दिसलेलं नाही. त्यांना फक्त गाडी थांबलेली दिसली आहे. पण प्रियान यान मात्र प्रियाचं काम करून टाकलेलं आहे. कारण तिला माहिती आहे की जर का एकदा अर्जुनच्या हाती हे लागलं तर मग मात्र आपलं काही खरं नाहीये. आणि अर्जुन आता तिच्या गाडीच्या समोरपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. समोर येऊन त्याने ती गाडी थांबवलेली देखील आहे. आणि गाडी थांबवल्यानंतर अर्जुन आणि सायली त्यातून बाहेर देखील पडलेले आहेत. तर प्रियापुरती घाबरून गेलेली आहे. तिला कळत नाहीये की अर्जुन का आलेला आहे आणि अर्जुन बरोबर सायली देखील आहे. म्हणजे आता आपली काहीतरी वाट लागणार आहे हे तिला समजते. तर इकडे प्रतिमा म्हणते की आम्ही खास उद्देशाने आलेलो आहोत. तेव्हा कल्पना म्हणते म्हणजे नक्की काय. तेव्हा कल्पनाला तिने सांगितले की आम्ही पूजा घालायचं ठरवलेलं आहे आणि नवमीच्या या पूजेला तुम्ही सर्वांनी यायचं त्याचं खास आमंत्रण द्यायसाठी आम्ही आलेलो आहोत. अर्जुना आणि सायली दिसत नाहीयेत असं ते विचारते. तेव्हा सांगतात की ते दागिने घेण्यासाठी गेलेले आहेत. रविराज म्हणतो त्याला देखील मी स्वतःहून आमंत्रण दिलं असतं तर त्याला खूप छान वाटलं असतं. प्रताप म्हणतो हो. तर आता इकडे सायली पण खाली उतरली आहे आणि अर्जुन पण खाली उतरलेला आहे. अर्जुन आणि सायली समोर बघताच आपला काळच आपल्या समोर उभारलाय असं काहीच प्रियाला झालेलं आहे. अर्जुन आणि सायली जसं जवळ येतायत तसं तसं प्रिया घाबरलेली आहे. पण आता तिच्याकडे ते गाठोड नाहीये. त्यामुळे तिला थोडासा कॉन्फिडन्स आलाय की आपलं हे काही करू शकणार नाहीत. पण सायली काय काय करू शकते हे मात्र तिला चांगलंच माहिती आहे. सायली आणि अर्जुन आता तिच्या समोर असतात आणि सायली डायरेक्ट प्रियाकडे जाते आणि तिला म्हणते की आता मी तुझ्या बरोबरच येणार आहे. प्रिया उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन आता घरी आलेले असतात. तेव्हा प्रिया देखील तेथेच आहे. पण त्यांचा ते अजिबात मान राखत नाही आणि मी यांचा अजिबात मान राखणार नाही असं देखील ती सर्वांच्या समोर बोलते. रविराज आणि प्रतिमाला तिचं वागणं अजिबात आवडलेलं नसतं आणि प्रतिमाचा तिने अपमान केलेला असतो. तेव्हा सायली चिडते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता तू प्रतिमाची माफी मागितली पाहिजे. तेव्हा प्रिया चिडते आणि म्हणते तू कोण ग मला सांगणारी. तुझ्या स्वतःच्याच आई बापांचा काय पत्ता नाही आणि तू मला काय सांगायला लागलीस. तेव्हा प्रतिमा चिडते आणि सर्वांच्या समोर प्रियाचं अक्षरशः थोबाड खोडलेलं आपल्याला पाहायला मिळते. फाड फाड तिच्या 2 मुस्काळ ठेवून देते आणि ती म्हणते की आत्ताच्या आता सायलीची तू माफी मागायची आहे. प्रियाला चांगलाच सबक कधी नव्हे ते प्रतिमान शिकवलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे पाहून प्रियाच्या शिट्ट्या वाजलेल्या आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.